आणि आणखी एक तुम्हाला दाखवते की जो पुदिना असतो, मिंट ज्याला इंग्रजीत म्हणतात, तर तो सुद्धा पाण्यात मी त्याच्या काही काड्या ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. बघा किती छान पांढऱ्या मुळा ज्या आहेत त्याला फुटून आलेल्या आहेत. आणि ही जी पानं दिसत आहेत ही सगळी नवीन आलेली आहेत बरं का. आता मी ह्या 3 ग्लासांमध्ये हे जे मिंटच्या काड्या होत्या साधारणतः 4 ते 5 इंचाच्या, त्या ठेवून अशा 2 ते 3 दिवसात पाणी त्याचं बदलायचं असतं. आता यांना पाण्यात ठेवून साधारण 8 ते 10 दिवस झाले असावेत, कारण मागच्या रविवारी ठेवलेले आहेत. आणि छान अशा बघा मस्त मुळा फुटून. आता हा काचेचा ग्लास आहे त्यामुळे याला बाहेरून सुद्धा आपण बघू शकतो की किती छान अशा मुळा ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत. आणि ही जी वाढ झालेली आहे तर ही पाण्यातच झालेली बरं का. मिंट पाण्यात सुद्धा उगवू शकतो छान प्रकारे. तर पाण्यात सुद्धा जर आपण तुम्हाला जास्त दिवस मिंट जर असेल तर स्टोअर करायचा असेल तर तुम्ही त्याच्या काड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पाण्यात ठेवायच्यात. त्याची पानं जी आहेत ती कट करायची, बाकीची थोडी पानं राहू द्यायची आणि छान असा तो ग्रो होतो. तर ह्या आईस्क्रीमचा होता का हा भाऊ डबा की चॉकलेटचा होता? चॉकलेट की आईस्क्रीम काहीतरी आले असावे याच्यात. आणि हे याच्यात सुद्धा मी बघा तुम्हाला दिसत असतील की याच्यात सुद्धा छान अशा पांढऱ्या मुळा ज्या आहेत त्या फुटून आलेल्या आहेत. आणि आणखी याला 8-10 दिवस पाण्यात ठेवणार आणि आपण याला जमिनीत सुद्धा आता मुळा फुटल्यावर लावू शकतो. आताच सुद्धा लगेच लावल्या तरी चालतील, पण माती मी याची तयारी केलेली नाही म्हणून मग थोड्या दिवसांनी जे आहे हे मी मातीत रोवणार आहे. मातीत रोवलं की जास्त अशी त्याची काही काळजी घ्यावी लागत नाही. हे सुद्धा पाणी कसं असतं की 2-3 दिवसात याचं पाणी नाही बदललं सॉरी, तर 2-3 दिवसात याचं पाणी नाही बदललं तर त्याच्यातून खराब वास येतो आणि मग मुळासुद्धा खराब व्हायला लागतात. म्हणून मग पाणी 2-3 दिवसात हे बदलायलाच हवं. आणि जर तुम्हाला मातीत हा रोवायचा नसेल आणि जास्त दिवस जर तुम्हाला पुदिना टिकवायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जास्त दिवस आपला पुदिना जो आहे तो टिकतो. लसूण निघत नाही तो. पाणी बदलू नको, पाणी नको बदलवायचं. आता बदलवायची गरज नाही त्याला. आता डायरेक्ट जमिनीत लावायचं. हे टमाट्याचे रोप आहेत, सगळे येऊन गेले ते टमाट्याचे रोप. हे बघे मिरचीचे आहेत बरं का हे रोप. का बरं काढते मग? मी याच्यातच राहू देईल, एक राहू देईल तुला. हे काढून घेते. एवढ्या मिरचीचे रोप याच्यामध्ये काय करायचं? कुठे लावशील? मिरच्या थोडी येणार आहेत याच्यामध्ये. कुठे लावणार आहे मग त्याला? तिथं खाली लावून दे. शिबू हे कशाचे रोप आहेत माहिती का तुला? काय? मिरचीचे येते, मिरचीचे. चिली असते ना. का बरं काढते मग याच्यात थोडी त्याला मोठं जागा पाहिजे. त्याला पाणी आणलं होतं ना तू, हे पाणी घेऊन ये आणि याच्यात लावून दे जरासं पाणी. त्याला
काही रूट्स नाही आहे तेवढे. हे दोन राहू देऊ का याच्यातच? काही एकच काढून राहू घे दे? ना. राहू दे, काढून घे. नाही उगतील ना. बस बस जगून जाईल ते आता. अरे शुभू बरं आहे. काही दिवसांपूर्वी मी पुदिना आणलेला होता आणि तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं की हा पुदिना जो आहे तो कशा पद्धतीनं मी पाण्यात ठेवलेला होता. तर आता बघा, साधारणतः हे तुम्हाला जे ग्रीन पार्ट दिसत असेल तर एवढा पुदिना हा पाण्यात ठेवल्यानंतर वाढलेला आहे. अगदी 3 ते 4 इंच उंचीच्या ज्या काड्या होतात तर त्या मी पाण्यात ठेवलेल्या. आणि बघा, ही नवीन पानं जी आली आहेत ही पाण्यातच आली आहेत, पण ह्या पानांचा आकार खूपच लहान आहे. तसंच ह्या ग्लासमध्ये सुद्धा मी ठेवलेल्या होत्या. तर याला सुद्धा तुम्हाला मुळा दिसत असतील की पांढऱ्या मुळा आलेल्या आहेत. आता हा लावण्यासाठी रेडी आहे. मम्मी हं? मी त्याला पूर्ण काढून टाकलं. आता जगील कसं काय? बरोबर जगतो. मी आणलेला होता तो चुकडे धुतलेला होता ना. मी पाणी फेकून दे. कसलं पाणी फेकून येतं? मग याच्यामध्ये हे झालेले आहेत जंतू, दाखव. ते बाहेरच टाकावं लागेल. पुदिना माझा आता लावून तयार झालेला आहे आणि याला आता 2-3 दिवस मी सावलीलाच ठेवणार. त्यानंतर मग 2 ते 3 दिवसांनी त्याला पार्शियल शेड म्हणजे डायरेक्ट सूर्याची किरणं त्याच्यावर न पडता थोड्याफार प्रमाणात जशी कोवळी किरणं सूर्याची पडतात तर तशी सूर्याची जी किरणं आहेत ती त्याच्यावर पडावीत. तर त्यासाठी 2 ते 3 तास असं त्याला पार्शियल शेड मिळावी अशी सोय आपण करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग दिवसाची 3 ते 4 तास जे ऊन असतं तर ते जरी त्याला मिळालं तरी चालतं. पण साधारणतः जो पुदिना असतो तो सावलीलाच चांगला वाढतो, म्हणजे कमी प्रमाणात त्याच्यावर सूर्याची किरणं जी असतात ती पडायला पाहिजे.
म्हणजे सूर्याची जास्त उष्णता त्याच्यावर नको पडायला. सावलीला वाढणारं हे झाड आहे, जसं मनी प्लांट असतं किंवा मग आपण खाऊच्या पानांचा वेल असतो, तर त्या पद्धतीनंच पुदिना हा सुद्धा पार्शियल शेडमध्ये खूप छान पद्धतीने वाढतो. आता थोड्या दिवसांनी मी याची अपडेट तुम्हाला देईनच की याची पानं ही जमिनीत कशी मोठी होतात की नाही होतात, कारण माझा सुद्धा हा पहिलाच प्रयत्न आहे. तर चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.